त्या स्वराच्या अधिष्ठानावर कीर्तनकार महाराजांना त्या अभंगावर निरूपण करायला सोपं जातं. आणि मधून मधून जे विठ्ठल विठ्ठल भजन असतं ते खाली बसलेल्या लोकांकडून नामस्मरण घडावं याच उद्देशानं ते असतं. आणि म्हणून ज्या ज्या वेळेला भजन होईल त्या त्या वेळेला प्रत्येकाने हाताने टाळी वाजवा, मुखाने भगवंताचं नामस्मरण करा. कीर्तनाच्या सुरुवातीला 4 अत्यंत महत्वाचे मुद्दे मांडतो. ते समजून घ्या. ते समजून घेणं फार गरजेचं आहे. ती कीर्तनाची बैठक आहे. 4 महत्वाचे मुद्दे आहेत. पहिला मुद्दा असा आहे की उपदेश कोण करतंय, नंबर 1. नंबर 2, उपदेश कुणाला करतंय. नंबर 3, उपदेश का करतंय. आणि नंबर 4, उपदेश काय करतंय. विठ्ठल विठ्ठल परत एकदा ऐका. उपदेश कोण करतंय, उपदेश कुणाला करतंय, उपदेश काय करतंय, उपदेश का करतंय आणि उपदेश काय करतंय. आता उपदेश कोण करतंय तर अभंगाच्या शेवटच्या चरणावरून आपल्याला लक्षात आलेलं आहे, आपण सुज्ञ मंडळी आहात, की उपदेश करणारे संत तुकाराम महाराज आहेत. आता उपदेश करण्याचा त्यांना अधिकार आहे का, हा इथे प्रश्न निर्माण होतो. उपदेश तर करता येते, पण उपदेशाचा त्यांना अधिकार आहे का. अधिकार असल्याशिवाय कुठलंही काम मनुष्य करू शकत नाही. जसं की तुम्ही बसमध्ये बसले आणि बसल्यानंतर तुमच्या शेजारी बसलेला जो माणूस आहे त्याला जर तुम्ही म्हटले का रे तिकीट काढलं का, काय म्हणाल तो. तिकीट काढलं का रे असं तुम्ही त्याला विचारल्यावर तो काय म्हणेल तुम्हाला, तुला कोणी अधिकार दिला. पण थोड्या वेळानं जर खाकी कपड्यावाला माणूस तिकीट 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 करत आला आणि तो म्हटला तिकीट, तर त्यावेळेला तो त्याला म्हणेल का तुला कोणी अधिकार दिला म्हणून. तो त्याला म्हणू शकत नाही, कारण त्याला सरकारने तिकीट काढण्याचा अधिकार दिलेला आहे. जसं की रेल्वेमध्ये बसल्यानंतर जर एखाद्याला तुम्ही विचारलं तिकीट काढलं का, तो म्हणून तू कोण विचारणारा. पण काळ्या कोटवाला जर टीटी आला आणि टीटीनं जर म्हटलं तिकीट काढलं का रे, स्क्वॉड आला, स्क्वॉडनं विचारलं तिकीट काढलं का रे, तिकीट दाखव, तर तो असं म्हणू शकतो का तुला कोणी अधिकार दिला. आणि जर त्याने असं म्हटलं आणि तिकीट दाखवलं नाही तर पुढे काय होईल. पुढे काय होईल ते लोकल मध्ये फुकट प्रवास करणाऱ्यांना माहिती आहे. याचा अर्थ असा आहे की उपदेश करण्याचा अधिकार असल्याशिवाय उपदेश करता येत नाही. पण तुकाराम महाराजांना उपदेश करण्याचा अधिकार आहे का, असा जर प्रश्न आपण केला तर उपदेश करण्याचा अधिकार आहे का असं म्हणण्यापेक्षा ते उपदेश करण्याकरताच आलेले आहेत. आम्ही वैकुंठवासी शब्द एक वचनी का अनेक वचनी सांगा बरं. अनेक वचनी. बऱ्याच सांगतात मी एकटा नाहीये. आमच्या लोकांचा समाजामध्ये एक विशिष्ट वर्ग आहे.
आणि तो वर्ग याच कामा करत आलेला आहे. काय काम आहे? तर जे ऋषी बोलले, ऋषी काय बोलले? साच बोलले. साच याचा अर्थ होतो सत्य, आणि सत्य म्हणजेच सनातन, आणि सनातन हा आपला धर्म आहे. विठ्ठला विठ्ठल. जे ऋषी मुनी बोलले, हजारो वर्षापासून आपल्या ऋषी मुनींनी केलेली जी काही परंपरा आहे, केलेली तपस्या आहे, केलेले जे काही संशोधन आहे, त्यांनी जे काही सत्य सांगितलेलं आहे, ते सत्य सांगण्याकरता मी आलेलो आहे. मी हजारो वर्षापासून नाही म्हणत, अरबो वर्षापासून आहे. कारण भारत देशाकडे 1,58,58,85,127 दिवसापूर्वीच सृष्टी संवत आहे. 1,55,58,85,127 दिवसापूर्वीच सृष्टी संवत आहे. आपल्याकडे विक्रम संवत आहे, आपल्याकडे शक संवत आहे. या उलट ईसाई धर्माकडे 2000 वर्षापूर्वीचं कॅलेंडर आहे. इस्लामकडे 1400 वर्षापूर्वीचं कॅलेंडर आहे. आपल्याकडे 2000 वर्षापूर्वीचंही कॅलेंडर आहे आणि 1 अरब वर्षापूर्वीचंही कॅलेंडर आहे. आणि स्वामी विवेकानंद शिकागोच्या धर्म परिषदेत बोलायला ज्यावेळेस उभे राहिले, त्यावेळेला बोलत असताना त्यांनी स्वतःच्या अहंकारामध्ये न बोलता, पहिलं वाक्य तर आपल्या सर्वांना माहितच आहे की स्वामीजी हे वाक्य बोलले होते की ऑल अमेरिकन सिस्टर्स अँड माय ब्रदर्स. त्याच वेळेला त्या सभागृहातले लोक उठून उभे राहिले आणि 5 मिनिटं सारख्या कडाडून टाळ्या सुरू होत्या. स्वामीजींना असं वाटलं की माझं काही चुकलं की काय. पण ज्या शिकागो धर्म परिषदेनं नाकारलं, त्या शिकागो धर्म परिषदेत स्वामी विवेकानंद बोलतायत आणि त्यांनी ते परिचय करून देताना असं सांगितलं की हजारो नाही, अरबो वर्षापासून ज्या ऋषी मुनींनी तपस्या करून ज्या हिंदू धर्म संस्कृतीचं पालन केलेलं आहे, त्या हिंदू धर्म संस्कृतीला जतन केलेलं आहे, त्या परंपरेचा एक पाईक सेवक म्हणून मी या ठिकाणी आपल्या धर्मसभेमध्ये आलेलो आहे. मला या वाक्याला टाळी पाहिजे. टाळी तशी मागून घेऊ नये, पण श्रोते कंजूस असल्यानंतर मागितल्याशिवाय राहू. मग ऋषी कुणाला म्हणायचं? एका शिकलेल्या मुलाने मला प्रश्न केला होता. तो म्हटला, महाराज ऋषी मीन्स. मी त्याला सांगितलं, बेटा रिसर्चर इज अ सायंटिस्ट, शास्त्रज्ञ, संशोधक. तो म्हणे ऋषी मुनींनी कोणत्या विषयावर रिसर्च केला? मी सांगितलं, बेटा जगात असा रिसर्च नाही की ज्यावर भारतातल्या ऋषी मुनींनी रिसर्च केलेला नाहीये. जगात असा विषय नाही, जगात विषय नाहीये. पाण्याच्या द्वारे टर्बाईन फिरून विद्युत निर्माण करून प्रकाश निर्माण करता येतो, हे वीज निर्मितीचं सूत्र मांडणारा 800 वर्षापूर्वीचा 16 वर्षाचा शास्त्रज्ञ माझे भगवान श्री ज्ञानोबा आहेत. लक्षात ओवी ऐका. तरी उदकाचे निआवेसे प्रकटले तेज दिसे, तैसे बिजू माझी असे सलिल काही. ओवी ऐका. आता पृथ्वी गोल आहे, पृथ्वी गोल आहे हे माणसाला कधी कळलं? फार तर फार 100-150 वर्षापूर्वी कळलं. 800 वर्षापूर्वी ज्ञानोबा म्हणतात, पृथ्वी हे परमाणूंचा उगाणू घ्यावा, परी हा भूगोलची. हा जो भूगोल शब्द आहे, तुम्ही ज्याला जॉग्राफी असं म्हणता स्कूलमध्ये, हा भूगोल शब्द ज्ञानेश्वरीतला आहे. भू कशी आहे? गोल आहे. भू गोल. पृथ्वी परमाणूंचा उगाणू घ्यावा ज्ञानोबा म्हणतात, परी हा भूगोलची काके सुहावा. हा जो झिंगाट शब्द आहे ना, झिंगाट आपलं तर सैराट, सैराट माहिती ना तुम्हाला? तो शब्द तुकाराम गाथ्यातला आहे. बैसलो जयावरी सैराट ते दाय. सैराट या शब्दाचा अर्थ आहे दिशाहीन. आजची पिढी कशी झालेली आहे? दिशाहीन. सैराट हे आमच्या, आणि हे स्वतः मी नागराज मंजुळीची मुलाखत ऐकल्यानंतर मला समजलं बरं का. तोपर्यंत माझ्याही लक्षात नव्हतं की हा शब्द त्याने कुठून घेतला. तुकाराम गाथ्यातून घेतलेला आहे. त्याचबरोबर पृथ्वी स्वतः भोवती फिरत फिरत सूर्याच्या भोवती फिरते. हे संशोधन केलं कॉपरनिकस गॅलिलिओनं. त्याच्यावर जी काही
चर्चमध्ये केस झाली ना सर, ती 1990 ला मागे घेतली गेली त्याच्या मृत्यूनंतर बिचारायची, कॉपर्निकस गॅलिलिओ. कारण असं सांगितलेलं होतं बायबलमध्ये की पृथ्वीच्या भोवती सूर्य फिरतो. पण कॉपर्निकस गॅलिलिओनं सांगितलं नाही. इटलीच असतं, स्वतः भोवती पृथ्वी फिरत फिरत सूर्याच्या भोवती फिरते. हे झालं आत्ताच. पण 800 वर्षापूर्वी ज्ञानोबा असं म्हणतात, उभी ऐका बरं का, उदय असताचे प्रमाणे जैसे सूर्याचे न चालता चालणे, तैसे नैष्कर्मत्व जाणे माते. याचा अर्थ काय? उदय अस्त होत असताना सूर्य चालताना दिसतो, पण तो चालत जैसे सूर्याचे न चालता चालणे. आता त्याच्या पुढे ऐका, हे शरीर शुक्राणूंपासून बनलेलं आहे. हे माणसाला कधी कळलं? मायक्रोस्कोप आल्यानंतर, गायनोकॉलॉजीनं प्रगती केल्यानंतर. पण ज्ञानोबा आहे त्याचं वर्णन करतात ह्या शरीराचं. शुक्र शनीसांचा सांधा, मिळता पाचांचा बांधा. मग मला जास्त उदाहरणं देण्यापेक्षा एवढंच उदाहरण द्यायचं आहे की हे जे ऋषी मुनी साधू संत जे आलेले आहेत ना, हे समाजाला योग्य दिशा देण्याकरताच आलेले आहे. आणि कुठलाही हिंदुस्थानातला महात्मा हा पदरचा रस्ता कधीच सांगणार नाही. तो जो मार्ग सांगेल तो ऋषींनी सांगितलेला मार्ग सांगेल, स्वतःचा रस्ता तो सांगणार नाही. ज्ञानोबा स्वतः म्हणतात, मी माझ्या पदरचं लिहित नाही, व्यासाचा मागोवा घे तू, भाष्यकाराटी वाट पुस तू. मी पण काय करतोय, महर्षी वेदव्यास यांचा मागोवा घेतो आहे. म्हणजे स्वतः भगवान असताना सुद्धा ज्ञानोबा म्हणतात की मी स्वतःच्या पदरचं नाही सांगत. वेदमार्गे मुनी गेले, त्याची मार्गे चालिलो, आम्ही त्या मार्गाने चाललो, पदरच्या रस्त्यानं नाही. मग तुकाराम महाराजांना अधिकार आहे का? या प्रश्नाचं उत्तर आहे नंबर 1, त्यांना अधिकार आहे. मग उपदेश कोण करतंय? तुकाराम महाराज करतात. उपदेश करण्याचा अधिकार आहे का? तर अधिकार आहे. आता उपदेश कुणाला करतंय? जो मानव देहाला आलेला जो जीव आहे. त्याचं कारण असं आहे, ईश्वर निर्मित सृष्टीमध्ये अनेक जीव, असंख्य जीव आहे, पण त्याचं वर्गीकरण आहे. एके केली जरचरे, एके केली भूचरे, जलचर केले, उभयचर केले, भूचर केले, खेचर केले. हे 4 प्रकार झाले. पण याही प्राण्यांमध्ये एक प्राणी असा आहे मानव देहाला आलेला की ज्याच्याकडे प्रचंड मोठी बुद्धी क्षमता आहे. तसं ज्या वेळेला विज्ञानानं रिसर्च केला ना, तर सर्वात प्रथम विज्ञानानं रिसर्च केल्यानंतर विज्ञानानं असं शोधून काढलं की ज्याचा जेवढा मोठा मेंदू तेवढी त्याची विचार करण्याची क्षमता जास्त. हे विज्ञानानं सिद्ध केलं आणि म्हणजे ठरवलं. पण नंतर असं लक्षात आलं की हत्तीचा मेंदू एवढा मोठा असून सुद्धा हत्तीवर कंट्रोलिंग माणूस ठेवतो. मग नंतर पुन्हा विज्ञानानं काय संशोधन ठेवलं की शरीराच्या आकाराच्या मानानं ज्याचा मेंदू मोठा आहे त्याची विचार क्षमता इतर प्राण्यांपेक्षा सर्वात जास्त विचार करण्याची. आपल्या शरीराच्या मानाने आपला मेंदू प्रचंड मोठा आहे. आणि विचार करण्याचं ज्ञान कोणाकडे? तर ते मानवाकडे. कोणता विचार? पाप काय, पुण्य काय, आई काय, बाप काय, धर्म काय, अधर्म काय, नीती काय, अनीती काय, एकादश काय, सोमवार काय, साधू काय, संत काय, हे की नाही, माणुसकी काय. हा विचार करण्याची क्षमता फक्त माणसाकडे, इतर प्राण्यांकडे नाही. पशु काय उत्तम मध्यम भोग भोगिती. पशुला पापही कळत नाही, पशुलाही पुण्यही कळत नाही. तुम्ही चारा टाका, ते खातन, खाल्यानंतर त्याच्यावरच बसत. त्याला आई कळत नाही, त्याला बाप कळत नाही, त्याला काहीच कळत नाही. कुणाला? पशुला. कुणाला कळत नाही? पशुला. आई कळत नाही, बाप नाही कळत, सप्ताह कळत नाही, कीर्तन कळत नाही, काही कळत नाही, त्याला काही कळत नाही. आणि तुकाराम महाराज तर असं म्हणतात, ज्याला हे कळत नाही ना,
भक्तिविन पशु कशाशी मानला, सटविने गेला कैसा नाही. सटविने भक्तिविन पशु कशाशी मानला, सटविने गेला कैसा नाही. सटविने गेला कैसा नाही. भक्तिविना पशु कशाची मारेला, सटविने नेला कैसा नाही. 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 एक लक्षात ठेवा बरं का, माणसामध्ये माणूस पण असल्याशिवाय त्याचं मनुष्यत्व सिद्ध होत नाही. पेशानं एखादी व्यक्ती चांगला असणं वेगळं आहे, पण माणूस माणूस म्हणून चांगला असणं वेगळं. कमी करा. जसं पेशानं डॉक्टर म्हणून चांगलं असणं, पेशानं डॉक्टर म्हणून चांगला आहे असणं योग्य आहे, पण तो माणूस म्हणून चांगलाच असेल का या बाबतीत मला संशय आहे. कारण संसद भवनावर हल्ला करणारा अफजल गुरु सुद्धा MBBS होता. आणि आता सध्याला ज्यांनी बॉम्बस्फोट घडून आणले ते सगळे वेल एज्युकेटेड MD, कोणी MS आहे. आणि प्लॅनिंग किती मोठा होता तुम्हाला कल्पना नाहीये. नशिबानं तो प्लॅन फसला गेला. 3200 किलो RDX जमा केलेलं होतं. एक एक क्विंटल RDX एका गाडीत ठेवून 32 ठिकाणी त्या गाड्या पार्क करून बॉम्बस्फोट घडवायचा होता. किमान 10 लाख लोक मारण्याचा प्लॅन होता. डॉक्टरचं काम जीवनदान देणं असतं, जीव घेणं नसतं. म्हणजे यांच्याकडे डॉक्टर हा पेशा चांगला आहे, पण माणूस म्हणून चांगलेपणा नाही. त्यांचं कशाला, कदाचित मी कीर्तनकार म्हणून चांगला असेल, पण माझ्या बाबतीत खरं सांगतो या व्यासपीठावर मला स्वतःलाही संशय आहे अंकल, की मी माणूस म्हणून चांगला असेल का नसेल. खरं सांगतो तुम्हाला, माणसानं माणूस म्हणून चांगलं असणं फार वेगळं आहे मायबाप. इंजिनियर हा पेशानं चांगला आहे, पण ओसामा बिन लादेन सुद्धा इंजिनियर होता. तुम्हाला कल्पना नसेल तर सांगतो. सिव्हिल इंजिनियर होता. त्यांनी 2 टॉवर असे पाडले जशा पत्त्याच्या इमारती पडल्या. हे इंजिनियर असल्याशिवाय कोणाकडे स्किल नाहीये. त्याच्या स्किलचा उपयोग त्याने कशा करता केला, हजारो लाखो निरपराध लोकांना मारण्याकरता केला. ही मानवता नाहीये. आणि म्हणून मनुष्यत्व, माणसाकडे मनुष्यत्व असावं. जो मनुष्य आहे, जो विचार करतोय, जो विचारी आहे, असा विचार करणाऱ्या विचारी मनुष्याला तुकाराम महाराज या ठिकाणी मार्गदर्शन करतात. काही लोकांना खरंच काहीच कळत नाही. म्हणजे त्याला कळत नाही हेच त्याला कळत नाही. नाही कळलं तुम्हाला? परत रिपीट करतो, त्याला कळत नाही हेच त्याला कळत नाही, म्हणूनच त्याला काही कळत नाही. तुम्हाला कळलं का नाही कळलं? त्याला नुसतं दुसरं म्हटलं ना तुला काही कळत नाही, त्याला राग येतो. तुला काय कळतं डोंबलं? काहींना खरंच काही कळत नाही. कळत न कळत चुका घडणारा जीव असतो. मग ज्याच्याकडे विचार क्षमता आहे, अशा विचार करणाऱ्या मनुष्याला तुकाराम महाराज उपदेश करतात. आणि उपदेश काय करतात आणि का करतात हा महत्वाचा मुद्दा आहे. उपदेश का करतात बरं? मनुष्यालाच का करतात, इतर प्राण्यांना का करत नाही? त्याचं कारण असं आहे की त्यांच्या जीवनामध्ये एकच प्लॅटफॉर्म आहे, एकच रस्ता आहे, दुसरा रस्ता नाहीये. आणि तो रस्ता म्हणजे फक्त भोक्तृत्व आहे. भोक्तृत्व, भोग भोगणे, याच्या पलीकडे त्यांच्याकडे प्लॅटफॉर्म नाहीये. फक्त भोक्तृत्व आहे आणि मनुष्याकडे कर्तृत्व आहे. हे पहिलं लक्षात ठेवा.
पशुकडे एकच रस्ता, तो म्हणजे भोक्तृत्वाचा आहे. ते फक्त भोगच भोगणारी योनी आहे. तिथे विचार नाहीये, कल्पकता नाहीये. पण मनुष्य असा आहे की नर करणी करे सो नरका नारायण बने. म्हणजे याचा अर्थ काय की मनुष्याकडे कर्तृत्व आहे आणि ज्याच्याकडे कर्तृत्व आहे त्याच्यासाठी रस्ते अनेक आहेत. त्याला रस्ता एकच नाहीये. आणि तुम्हाला एक सांगू का, रस्ता एकच असेल तर विचार करावा लागत नाही. रस्ते जर अनेक असले तरच विचार करावा लागतो. तुकाराम महाराज जे विचार करायला सांगतात मनुष्य जीवाला, याचं कारण काय की मनुष्य जीवनामध्ये कर्तृत्व असल्यामुळे किंवा मनुष्य जीवन कर्तृत्व प्रधान असल्यामुळे त्याला जीवनामध्ये विचार करण्याकरता रस्ते अनेक आहेत. आणि पशुला एकच रस्ता आहे ना, त्याला विचार करायची गरज नाही. आणि मनुष्यासाठी एक छोटस उदाहरण देतो. एक जणांनी विचारलो, मला अमक्याच्या घरी जायचंय. त्याने सांगितलं असं डोळे झाकून जा. आता डोळे झाकून जायचं का? नाही. याचा अर्थ असा आहे की सरळ जा, बिनधास्त जा, जा, त्याच घर आहे. म्हणजे थोडं पुढे गेल्यानंतर 2 रस्ते लागले. आता काय करावं लागेल? पटकन बोला, काय करावं लागेल? आता विचार करावा लागेल. इकडे जायचं, इकडे जायचं. 3 लागले तर अधिक जास्त विचार करावा लागेल. 4 रस्ते फुटले तर त्याच्याही पेक्षा जास्त विचार करावा लागेल. 5 रस्ते फुटले तर आता काहींना 5च्या नंतर रस्ते दिसत नाही, तो भाग वेगळा आहे. खरंच काहींची परिस्थिती अशी आहे, मांजर नेऊन सोडलं ना लांब ते घरी येतं परत. पण याला 6च्या नंतर रस्ता दिसत. एक जण असं इतकं रॉंग झालं ना, फिरलं 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 फिरलं, त्याला त्याचं घरच सापडलं, त्याच्याच कॉलनीत फिरायचं. ते असं थोडं गुंगून पडलं खाली. खाली पडल्यानंतर पहाटपर्यंत पडूनच होतं. म्युन्सिपाल्टीचा माणूस पाणी सोडायला आला. तो आपला तो मोठा कॉक होता असा टाकीच्या पाण्याचा, तो फिरवत होता. पण हा पडलेला होता, तो कॉक फिरवत होता. यानं त्या कॉक फिरवणाऱ्याकडे पाहिलं आणि मग हा म्हणतो, तरीच म्हणलं मला रस्ते का सापडणं. हा रात्रभर रस्ते फिरून राहिला. म्हणजे तिथं त्या अवस्थेत गेल्या 3 जण असेच निघले. मी गमतीनं सांगत होतो. 3-4 जण असेच निघले आणि बाहेरूनच फुल रॉंग होऊन निघले. आणि गाव पुढं होतं. गावाच्या मधोमध आड लागलं. आड आता बसले तिथं 4 जण. मी बसा इथं, थोड्या वेळ जाऊ गावात. त्याच्यातलं एक जण उठलं लघवीला म्हणून आडाकडे गेलं. लघवी झाल्यानंतर त्यानं काय केलं, आडात डोकलं. त्याला चंद्र दिसला पुढं आडामध्ये. तो पळतच आला त्या तिघांकडं. तो म्हणला, घात झाला, चंद्र आडात बुडाला. तो म्हणे, मग आपल्या महिला मंडळ चतुर्थी कशी सोडणार? अख्ख्या गावाचा प्रश्न आपण सोडवला पाहिजे. दुसरा म्हटला, चंद्र आपण बाहेर काढू. मी गळ घेऊन येतो. गळ असतो, 4 टोक असतात त्याला. आणि नाड्या सकट गळ टाकला. पण तो नेमका मोटरीला एक पायटे असतात, त्या पायट्याला अडकला. अडकल्यानंतर गुतला. हे 4 एकामेकाच्या पाठीमागे झुपले. ते म्हणे, वडा सापडला गुतला. जोर लगा के उइश्या उइश्या उइश्या. आता 4घांनी ताकद लावली. तो लाकडी पायटा जे तुटल्यानंतर हे जे पाठीमाग निसटले ते उताने पडले. असे उताने पडल्यानंतर यांचं लक्ष आभाळाकडे गेलं आणि आभाळात चंद्र दिसला. ते म्हणे, गेला पोहोचला. चिंताच राहिली नाही. याच्यावर मी इथून पुढे अख्खं कीर्तन करू शकतो, पण नको. एक जण असं पिऊन पिऊन गटारातच पडला. आता गटर हे कोणाचं घर आहे? डुकराचं आहे. ते डुकर गेलो होतं पाहुण्याकडं पार्टीला. रिसेप्शन होतं. ते आलं 4ला. तोपर्यंत हे लुळून काळं कुळकुळीत झालं होतं गटारात. आता डुकराला वाटलं पाहुणा आला कोणीतरी, कशाला रात्री झोप मोडायची, सकाळी उठून मग ब्रेकफास्ट वगैरे सगळं करू आपण.
डुकर त्याच्या शेजारी झोपलं. यानं 5-5:30ला त्या डुकराच्या शेपटीवर हात टाकला आणि शेपूट हातात धरलं आणि मग असं चुरगळायला लागून म्हणतो, आज का पप्याच्या आईनं येणी नाही घातली काय नाही. थोडस असं मोकळं हसत जायचं. म्हणजे हे जे आहे ना, हे जे आजार माणसाच्या पाठीमागे लागले ना, याला कारण माणसाचं हसू गेलं. विठाला विठाला मला खरं सांगतो बर का, काही काही माणसं अक्षरशः हसतच नाही हो. अहो, लाफ्टर क्लब चालू झालेत आज. कशासाठी चालू झालेत? लाफ्टर क्लब म्हणजे काय विशेष थोडंच, एक जागा ठरवायची, वेळ ठरवायची आणि एकत्र येऊन सर्वांनी हसायचं. फक्त हसल्यानं आजार कमी होत. विनाकारण टेन्शन करतात लोक आणि सारखी भविष्याची चिंता करणारे लोक आहेत. सारखी भविष्याची चिंता. आणि तुम्हाला सांगतो, सारखी भविष्याची चिंता करून वर्तमान काळ दुःखात घालवणे हे मूर्ख माणसाचं लक्षण. सारखी भविष्याची चिंता. पण जो भविष्याचा वेध घेतो, भूतकाळाचा मागोवा घेतो आणि वर्तमान काळ सुखात घालवतो, हे शहाण्या माणसाचं लक्षण आहे. लक्षात ठेवा. तो शहाणा जो वर्तमानात सुखी राहतो, आनंदी राहतो. आजचा क्षण आपल्या जीवनात परत येणार आहे का मला सांगा. पण याला कायम टेन्शन. त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं की असं वाटतं पठ्ठ्यावर जागतिक बँकेचं कर्ज आहे. आता आम्ही तुम्हाला कीर्तन सांगतो, तुम्हाला कळतं की नाही कळतं हे आम्हाला कसं कळतं? हे तुमच्या चेहऱ्यावरून कळतं. म्हणजे आमचा मॉप सायकोलॉजीचा स्टडी असतो आणि त्याच्यामध्ये आम्ही फेस रिडिंग घेत असतो. म्हणजे चेहऱ्यावरून कळतं. चेहरा वाचन ज्याला आपण म्हणतो, त्याचं नॉलेज असतं. पण काहींचे चेहरेच असे, त्याच्या बायकोलाच आयुष्यभर नाही कळले, 1.5 तासात आम्हाला काय डोंबळ करायचे, उदास, काय टेन्शन. चला राहू द्या. विचार करण्याची वेळ कधी येते या मुद्द्यावर आपण बोलत होतो. ज्या वेळेला अनेक रस्ते फुटतात त्यावेळेला विचार करण्याची वेळ येत असते. आणि मनुष्य जीवनामध्ये असं आहे, मनुष्य जसं कर्म करतो तसं त्याला त्याच्या जीवनामध्ये फळ प्राप्त होतं. केले कर्म झाले त्याची भोगा, उपजले ऐसे जीवनामध्ये मनुष्याला कर्म करायला स्वातंत्र्य आहे, पण फळ भोगायला त्याला पारतंत्र्य आहे. हे पहिलं लक्षात ठेवा. कर्म करायला स्वातंत्र्य. दोघ जण खेड्यातनं मुंबई फिरायला आले. ते म्हणे चला जीवाची मुंबई करू. मग ते म्हणे लोकल ट्रेन न प्रवास करू. आता मुंबईतली गर्दी तुम्हाला माहिती, मला काय सांगायची गरज नाही. आमचे बाबासाहेब महाराज इंगळे म्हणायचे, मुंबईमध्ये कुत्र सुद्धा उभं शेपूट हलवत, कारण ते आडवं शेपूट हलवलं तर माणसाला लागल, म्हणून ते उभं शेपूट हलवत. आता लोकल ट्रेन मध्ये डब्यावाल्यांना सांगण्याची गरज नाही काय कशा पद्धतीने घुसावं लागतं. माणसं ऑटोमॅटिक चालतात त्या दरवाजाकडे. आता हे घुसले गर्दीत आणि समोरच्याच्या खिशात चांगलं पाकिट दिसलं, काढायचं का नाही काढायचं हे कोणाच्या हातात आहे? कोणाच्या हातात आहे? याच्या हातात आहे. पण काढल्यानंतर जर धरलं,
समोरचे कशाने मारतील? ते याच्या हातात आहे का? मग ते बुटानं हाणतील का चपलानं हाणतील का लातानं मारतील का बुक्क्या घालतील? सापडलं पोलिसांच्या ताब्यात तर ठीक, नाही तर मग राम बोलो भाई, मुक्काम पोस्ट मसन खाई, तिथून परत येणेच नाही. अशा वेळेला ज्याची घरी बोनी झालेली नाही हाताची, घरी घरी तो तिथं बोनी करून घेतो. म्हणजे कर्म करायला स्वातंत्र्य आहे, फळ भोगायला मात्र जीवाला पारतंत्र्य आहे. आणि एक महत्वाची गोष्ट आहे, लक्षपूर्वक आहे का, केलेल्या कर्माचं फळ ना जीवाला चुकतं ना देवाला चुकतं. देवाच्या बापाला राजा दशरथाला सुद्धा चुकलेलं नाही. कर्मे दशरथ वियोगे दशरथ वियोगी मे. ज्या वेळेला श्रीराम जंगलामध्ये गेले, त्यांना जाऊन 6 दिवस झाले होते आणि अयोध्येचे प्रधान सुमंत त्यांना जंगलामध्ये सोडून ज्या वेळेला परत आले, राम वनवासाला गेल्यापासून राजा दशरथ जे जमिनीवर पडले होते कैकेयीच्या महालात, ते उचलून आणलं आणि त्यांच्या महालामध्ये त्यांच्या खाटेवर टाकलेलं होतं. तेव्हापासून राजा दशरथ हे जमिनीवर पडलेले होते, डोळे बंद होते, तोंडात फक्त राम राम असा शब्द निघत होता. डोळ्याच्या या बाजूला सारख्या अश्रूंच्या धारा सुरू होत्या. सुमंत राजा दशरथजींना भेटल्यानंतर मुजरा करून जय जीव असा शब्दाचा उल्लेख करायचे. सुमंत आल्यानंतर सुमंतजींनी राजा दशरथजींना जय जीव असं म्हणून उल्लेख करून नमस्कार केला. राजा दशरथजींच्या उशाजवळ एका बाजूला कौसल्या बसलेली होती आणि एका बाजूला सुमित्रा बसलेली होती आणि समोर पायाजवळ सुमंत उभे होते. राजा दशरथजींनी अलगट डबडबले डोळे उघडले आणि विचारलं, सुमंत लाये मेरे राम को? सुमंतजींनी नकारार्थी मान हलवत सांगितलं, नाही नहीं अन्नदाता, नहीं लाया. मेरी जानकी को लाए, नहीं अन्नदाता नहीं लाया. मेरे लखन को लाए, नहीं अन्नदाता नहीं लाया. क्यों नहीं? अन्नदाता क्षमा कीजिए, क्षमा कीजिए अन्नदाता, 14 साल से पहले तीनों में से कोई नहीं आएगा, कोई नहीं आएगा. बार बार मत पूछे, मुझे शर्मिंदा मत कीजिए. 14 साल से पहले तीनों में से कोई नहीं आएगा. क्या कहा मेरे राम ने? आपके चरणों में प्रणाम भेजा है अन्नदाता. मेरी जानकी ने क्या कहा? अन्नदाता, आपके जैसे महाराज की बहू है, राजा जनक जी की बेटी है, लेकिन जब मैं निकला तो मुझ गरीब के पैर पड़कर बोली कि अपनी पत्नी को दिया हुआ वचन संभालने के लिए अपने प्रिय पुत्र को राम को वनवास भेजने वाला ससुर मुझे हर जन्म में मिले. यही प्रार्थना महाराज दशरथ जी के चरणों में करना. राजा दशरथ जी डोकं बढ़वतात. अरे वनवास तो राम को था, जानकी को नहीं. अभी तक तो मेहंदी भी नहीं निकली थी उसके हाथ की. हे भगवान, लखन ने क्या कहा? लखन जी कटु शब्द बोले हैं महाराज, इसके लिए प्रभु ने मना किया है. बहुत क्रोध में है लखन लाल जी. अच्छा, कौशल्या, एक वचन दे दो मुझे. जी महाराज, मेरे मरने के बाद उस पापिनी को, कैकेयी को, मेरे इस शरीर को स्पर्श मत करने देना, कि उस पापिनी के वजह से मेरा राम वनवास चला गया. कौशल्या, समोरच्या भिंतीवर तुला काही दिसतंय का ग? नाही महाराज,
सुमित्रा तू बघ ना, तुला काही दिसतंय का? नाही महाराज. आणि बघा बर का, मरणाच्या वेळेला प्रत्येक दशरथाला काही ना काहीतरी समोर दिसत असत, काही ना काहीतरी समोर दिसत असतं. फक्त ते चित्र काय असावं ते मरणाऱ्या दशरथाच्या कर्मावर अवलंबून असत. कौसल्या, ते बघ समोरच्या भिंतीवर काय. कौशल्या म्हणते काही नाही महाराज, धैर्य धरा. सुमंत, तुम देखो सामने वाले दीवार पर क्या है? कुछ नहीं अन्नदाता धीरज रखे. ही कोणा का बडो. सामने वाले दीवार पर क्या है? कुछ नहीं अन्नदाता धीरज रखिए. ते पहा, समोरच्या भिंतीवर मला एक चित्र दिसतंय. मी एका झाडाच्या दाट पाल्यामध्ये लपून बसलेलो आहे, तळ्याच्या काठावर. कुणीतरी श्वापद येईल आणि मला अचूक वेधता येईल या उद्देशानं मी दिवसभर बसून कौशल्या, पण एकही श्वापद त्या तळ्याच्या काठावर पाणी पिण्याकरता आलं नाही. ते बघ रात्र झालीये तरी मी त्या झाडाच्या पाल्यात फांदीवर लपून बसलेलो आहे. त्या तळ्याच्या काठावर एक 16 वर्षाचा गोरा गोरा पान कुरळे कुरळे केस असलेला मुलगा आलेला आहे. त्याच्या उजव्या हातामध्ये झारी आणि पाणी घेण्याकरता तो मुलगा खाली वाकला आणि झारी बुडवल्याबरोबर बुडबुड बुडबुड असा आवाज झाला आणि मला असं वाटलं की कोणीतरी हत्ती सोंडीत पाणी घेऊन फुसकारतोय, म्हणून मी लक्षवेधी बाण मारला. कौशल्या आवाजाच्या दिशेनं अनुसंधान केलं. सो 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 करत बाण गेला आणि त्या लेकराच्या वक्षस्थळावर जाऊन आदळल्याबरोबर आई म्हणून किंकाळलं आणि ते लेकरू जमिनीवर कोसळलंय. हे बघ, ते चित्र मला समोरच्या भिंतीवर दिसतं. कौशल्या, कोणी श्वापत नाही तर मनुष्य जीव माझ्याकडून मारला गेला हे माझ्या लक्षात आल्याबरोबर मी उडी टाकली. जप 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 पाऊल टाकत गेलो आणि पाहिलं तर रक्ताच्या थारोळ्यात रक्तानं माखलेला तो बाळ मला समोर दिसला. कमरेपासून अर्धा तळ्याच्या पाण्यात होता. कमरेपासून वर उजव्या हातात झारी घट्ट पकडलेली, डोळे डबडबले आणि मग तो मला विचारतोय, कोण आपण? मी सांगितलं, कौशल्या, मी अयोध्येचा राजा दशरथ आहे. दशरथ महाराज अयोध्येचे? तुमच्याबद्दल ऐकून होतो, मी ऐकून होतो महाराज. गरज पडल्यानंतर स्वर्गाधिक देवांमधला इंद्र सुद्धा मृत्यूलोकातल्या राजा दशरथाकडे मदत मागायला येतो. असा राजा या मृत्यूलोकात, याचा स्वाभिमान वाटत होता महाराज. पण एका आंधळ्या मायबापाची म्हातारपणाची काठी हिसकावून घेतली. हा तुमचा कोणता पुरुषार्थ आहे महाराज? कोणता पुरुषार्थ आहे? मरतोय महाराज, मरतोय. कौशल्या, मी त्याचं डोकं मांडीवर घेतलं ग. मरतो महाराज, फक्त एक वचन द्या. सकाळपासून माझे आंधळे मायबाप तहानलेले आहेत, पाणी 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 करतात. वचन दे राजा, पाणी पाचशील म्हणून मी सुखानं प्राण सोडतो रे. ते बघ कौशल्या, मी त्याच्या हातात हात घेऊन वचन दिल्या बरोबर त्यानं माझ्या मांडीवर मान टाकली. उजव्या हातातली झारी आजही घट्टच पकडलेली. आत्ताही कशी बशी झारी सोडवतोय, पण क्षत्रियाचं काळीज माझं, तरी पण माझ्या डोळ्यातल्या अश्रूंच्या धारा थांबत नाहीये. तसंच रक्ताच्या थारोळ्यात प्लेट ठेवून हातात पाण्याची झारी भरून मी घेऊन निघालो आवाजाच्या दिशेनं. आणि दुरून मला आवाज यायला लागला, श्रावण श्रावण. पण इकडे काय झालं होतं? शराला तो धावून आला काळ, शराला तो धावून आला काळ, विव्हाळला आवाजाच्या दिशेने मी चालत चालत गेलो. कौशल्या, माझ्या पावलांचा आवाज ऐकल्याबरोबर कान टवकारले. त्यांना वाटलं श्रावण आला. आलास का बाळा तू? बाळा आलास का तू? का बोलत नाहीस? अरे बोल ना बाळा, काय झालं? आलास का तू?
का बोलत नाहीस? पाणी मिळालं नाही का? नको ना बाळा पाणी. फक्त तू 2 शब्द बोल, आमची तहान भागेल रे. त्यावेळेला मी म्हटलो, कौसल्या पाणी घ्या महाराज, पाणी घ्या. आवाज बदललेला आहे. तुम्ही कोण आहे? मी अयोध्येचा राजा दशरथ आहे. आमचा बाळ कुठे आहे? पाणी घ्या सांगतो. पुण्या हिंस्र पशुन तर आमच्या बाळावर हल्ला केला नाही ना? नाही महाराज सांगतो. कुणा श्वापदानं आमच्या बाळाचा घात तर केला नाही ना? पाणी घ्या महाराज सांगतो. फेकून द्या पाणी बाजूला. जोपर्यंत आमचा बाळ श्रावण कुठे हे सांगत नाही तोपर्यंत तुम्ही राजे दशरथ पाणी का घेऊन आले हे सांगत नाही तोपर्यंत तुमच्या पाण्याच्या थेंबाला स्पर्श करत नाही. कौसल्या माझा नाविलाज झाला. मी सांगितलं त्यांना, कोणी हिंस्र पशुन तुमच्या लेकरावर हल्ला केला नाही. तुमच्या लेकराचा घात करणारा हिंस्र पशु हाच अयोध्येचा राजा दशरथ आहे. घात झाला हा शब्द ऐकल्याबरोबर दोघं जमिनीवर लोळायला लागले, लोळायला गडाबडा. श्रावणा श्रावणा श्रावणा. राजा, धिक्कार असो तुझ्या पराक्रमाचा, धिक्कार असो. अरे म्हातारपणी माय बापाच्या कंबरड्यात लाता घालणारी पोरं असतात रे. पण आमच्या डोळ्यानं आम्हाला दिसत नाही म्हणून काशी यात्रेला घेऊन जाणार आमचं लेकरू, आमच्या निष्पाप बाळाचा घात केलास. तू कोणीही असलास, कोणत्याही पदावर असला तर आमचा श्राप आहे तुला. लक्षात ठेव. आम्ही आता प्राण सोडतोय आमच्या पुत्राच्या विरहात, आणि तू सुद्धा एक दिवस प्राण सोडतील तुझ्या पुत्राच्या विरहामध्ये. आणि आज जसं आमचं लेकरू आमच्या तोंडात पाणी ओतण्याकरता नाही राजा, लक्षात ठेव. तुला 1 नाही 2 नाही 3 नाही 4 मुलं असतील, पण एकही लेकरू अंतिम समयाच्या वेळेला तुझ्या तोंडात पाणी ओतण्याकरता नसणारे राजा. धिक्कार असो तुझा, धिक्कार. आणि काय काय बघा बघा बघा, समोर बघा, त्या भिंतीकडे बघा. राजा दशरथ हातपाय खोडतात, गडबड करतात. ते पहा भिंतीवर 3 चिता पेटलेल्या आहेत. एका चितेवर श्रावण आहे, एका चितेवर श्रावणाची आई आहे, एका चितेवर श्रावणाचा बाप आहे. आणि ते तिघही माझ्याकडे बघून हसतायत आणि ते म्हणतायत, राजा आमचा श्राप खरा ठरला. आम्ही जसं आमच्या पुत्राच्या विरहाने तडपडून मेलो, तसा तू सुद्धा तुझ्या पुत्राच्या विरहाने तडपडून मरतोयस. आणि आमचं जसं लेकरू अंतिम समयाच्या वेळेला तोंडात पाणी ओतायला नव्हतं राजा, आज तुझं 4 पैकी एकही लेकरू तुझ्या अंतिम समयाच्या वेळेला तोंडात पाणी ओतण्याकरता नाहीये. आणि असं झाल्याबरोबर राजा दशरथजींचे हातपाय थंड 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 पडत गेले. आणि 6 वेळेला गोस्वामी तुलसीदासजी दोह्यामध्ये वर्णन करतात, 6 वेळेला रामाचं नाव घेतलं राजा दशरथाने. राम राम कही, राम राम कही, राम महिपति गयऊ भोगने ते फळ संचिता, मनुष्य जीवन हे कर्तृत्व प्रधान. आम्ही आमच्या जीवनामध्ये काय कर्तृत्व करावं
तर सार आसाराचा विचार करावा. मग सार काय आहे आणि आसार काय आहे? फलकट तो संसार येथे संसार फोलकट. कसा फोलकट आहे ते तुम्हाला मी लगेच सिद्ध करून देतो. आता सर्वांना नाही प्रश्न करीत, सर्वांच्या वतीने मी तुम्हाला प्रश्न करतो. फार काही कठीण प्रश्न नाहीये. मला सांगा तुमच्या वडिलांचं नाव काय? बबनराव. आडनाव काय? करवंदे. बबनराव वडील. आजोबांचं नाव? विठ्ठल. पंजोबांचं? पंजोबा. तुम्ही त्यांना नका हसू, आपल्यालाही माहिती. आता पंजोबाचं नाही तेव्हा खापर पंजोबाचा विषय येत नाही, ढोपर पंजोबाचा विषय येत नाही आणि निपर पंजोबाचाही विषय येत नाही. म्हणजे आपल्या पंजोबाचं आपल्याला नाव माहित नाही. मग लक्षात ठेवा बरं का, आपण जसं आपल्या पंजोबाला विसरलो ना, एक लक्षात ठेवायचं, आपण किती 2 नंबरचे धंदे केले ना, आपला पंतू आपल्याला विसरल्याशिवाय राहणार नाही. हे तुम्हाला इथं मी सिद्ध करून दिले. आपला पंतू आपल्याला विसरल्याशिवाय फोटो सुद्धा ठेवणार नाही. कारण एक सांगू तुम्हाला, संसाराची रीत अशी आहे, आपलं रक्त जर स्वार्थी जगलं ना, स्वतःच्याच पुरतं, स्वतःच्याच रक्तासाठी जगलं ना, आपलं स्वतःचं रक्तच एवढं बेईमान असतं की ते आपल्याच रक्ताला विसरतं. ज्या वेळेला समाजासाठी आपलं रक्त जगतं ना, त्यावेळेला समाजाचं रक्त हे चंद्र सूर्य असेपर्यंत त्याला अजरामर ठेवतं. हो, एक सांगू तुम्हाला मी, ज्यांनी आयुष्यभर स्वतःचे घर झाडले, त्यांचे पुतळे कोणी बांधले नाही. ज्या गाडगे बाबांनी गाव झाडले, त्यांचे मात्र गावगाव पुतळे झाल्याशिवाय राहिले नाही. बरोबर आहे. ज्यांनी फक्त स्वतःच्याच मुलाला वकील, इंजिनियर, डॉक्टर केलं, त्यांचे पुतळे कोणी बांधले नाही. पण ज्यांनी गोर गरिबांच्या, बहुजनांच्या मुलांना वकील, इंजिनियर, डॉक्टर केलं, त्या कर्मवीर भाऊराव पाटलांचे मात्र गावगाव पुतळे झाल्याशिवाय राहिले. ज्यांनी फक्त स्वतःच्याच मुलाला जीव लावलं, स्वतःच्याच मुलावर प्रेम केलं, त्यांना गव्हर्नमेंटनी पद्मश्री दिला नाही. पण रस्त्यावर पडलेल्या गोरगरीब अनाथ पोरांची माय म्हणून ज्याने आयुष्यभर अनाथ आश्रम चालून मुलांची सेवा केली, त्यात सिंधुताई सपकाळला मात्र गव्हर्नमेंट पद्मश्री पुरस्कार दिल्याशिवाय राहिलं. म्हणून म्हटलेलं आहे, फलकट तो संसार येथे सार भगवंत. मग आता काय करायचंय? संसार हे साधन आहे, भगवत प्राप्ती हे साध्य आहे. आणि हाच विचार करायचा आहे की नेमका आपल्या जीवनात सार काय आहे आणि आसार काय आहे. आणि असा विचार करून ज्या वेळेला ते नामस्मरण घडेल ना, त्याच वेळेला त्या नामस्मरणामध्ये दृढता येईल. आणि म्हणून महाराज पहिल्या चरणात सारा सार विचार करा
रुपये म्हणून नाही, विचार करा, थोडा विचार करा. कारण पुढची पिढी फक्त पुढे पाहते, तिला मागे पाहायला वेळ नाही. संसार असा आहे बरं का, तुम्हाला सांगतो. पहिल्या वर्षी बायको नवऱ्याचं तंतोतंत ऐकते, दुसऱ्या वर्षी नवरा बायकोचं तंतोतंत ऐकतो, तिसऱ्या वर्षी दोघांचा अख्खी गल्ली ऐकते. हो ना? किंवा ती पुढे ना हा पाठीमाग. संसार आहे. दोघ जण शेजारी शेजारी राहत होते, कुटुंब. दरवाजा लावला की त्याच्या घरात कायम कचकच, रोजची कचकच, कशावर ना कशावर. शेजारच्या घरातून मात्र हसण्याचा आवाज आहे. याला असं वाटलं काय सुखात राहतं बुवा हे संसार, यांचा किती आनंदात आहे. मग तो तिथं नाही भेटला त्याला, तो गावात भेटला. तो म्हणे आमच्या घरात रोज कचकच आहे राव, सकाळी उठल्यापासून ड्युटीहून आले की कचकच 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 कचकच. तुमच्या घरात काय एवढे आनंदाचे लाडू फुटतात म्हणे, दोघांचा हसण्याचा आवाज येतो, कधी त्या ताई हसतात कधी तू हसतो. त्याने सांगितलं अरे बाबा तसं काही नाही, म्हटले तुझ्यासारखंच माझं आहे, फक्त तू ये तर मनावर घेतो, मी येतं मनावर घेत नाही. तिला राग आला ना, जे हातात सापडेल ते फेकून मारित. लाटणं लाटणं, पळपाट तर पळपाट, वाटी तर वाटीन, तांब्या तर तांब्या. लागलं का ती हसती, नाही लागलं का मी हसत. याच नाव संसार आहे. बाल्या बाल्याची आई, दाय बाय दायची खोली, याच्यापेक्षा पलीकडे तरी काही. तुकोबरायाने सांगितलं विचार करा. आणि मग विचार केल्यानंतर विचारा अंती ज्या वेळेस तुमच्या लक्षात येईल की विठ्ठलाचं नाम घेणं अत्यंत महत्वाचं आहे, आणि ते कंठात धारण करा आणि चिंतन करा, तर मग तुमच्यावरचं संकट निरसन होईल. आता संकट निरसन होईल म्हणजे काय होईल, मनुष्याच्या जीवनामध्ये चिंता घातक आहे. चिंता, त्याला आधुनिक शब्द आहे इंग्रजी मधला सायकोलॉजिकल स्ट्रेस. त्या स्ट्रेसमुळे शरीरातले असे काही हार्मोन्स अनबॅलन्स होतात, किंवा असे काही टॉक्सिन्स सिक्रेशन्स होतात. हे WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी काढलेले रिसर्च आहे, केलेला रिसर्च आहे, की ते माणसाची रोग प्रतिकारक क्षमता कमी करतात. त्याला मानसिक तणाव असं म्हणतो. हे शुगर, बीपी, असाध्य जे आजार आहेत, स्ट्रेस. म्हणून डॉक्टर 1000 रुपये फी घेऊन 1000 रुपयाच्या गोळ्या देऊन फक्त शेवट एक वाक्य सांगतो, डोकं शांत ठेवा. संपलं. मग चिंता आणि चिता एका अनुस्वाराचा फरक. चित्ता मेलेला माणूस जाळते ती बरी आहे, पण चिंता जिवंत माणूस जाळत असतो, लक्षात ठेवा. आणि चिंता घालवण्याचं एकच साधन आहे, सायकॅट्रिस्ट नाही बरं का. सायकॅट्रिस्ट जास्तीत जास्त गोळ्या देऊन तुम्हाला झोपून ठेवील, याच्यापेक्षा जास्त तो काही करत नाही. तो फक्त झोपेच्या गोळ्याच्या पैसा कमवतो. चिंता घालवायची असेल तर चिंतन करावं लागेल. एकदा चिंतन केलं की संकट आलं बी तरी त्याचे दुष्परिणाम जाणवणार नाही, कारण चिंतन ही अशी जबर पेन किलर गोळी आहे की ती वेदना होऊनच देत नाही. म्हणून दुसऱ्या चरणात महाराज तयाच्या चिंतने निर्सळ असं म्हटलेलं. हे जे कुळ आहे ना, कुळ म्हणजे इथे मानव कुळ असं म्हटलं. इथे वर्णभेद जातीभेद अजिबात नाही. वारकरी संप्रदायामध्ये वर्णभेद जातीभेद अजिबात नाही. विष्णुमय जय
वैष्णवांचा वेदा इथं भेदाभेद नाहीये. या रे लहान थोर या ते भलते नारी नर करावा विचार न लगे चिंता कवनाची सकळाशी येथे आहे अधिकार कलयुगी उद्धार हरीच्या नामी. तुम्हाला सांग का, जगाच्या पाठीवर हा असा एकमेव संप्रदाय आहे की इथे जातीभेद नाहीये. आणि वारकरी संप्रदायामध्ये जर जातीभेद मानला जात असेल तर तो अस्सल वारकरी नाहीये. विठ्ठला त्याच कारण आहे, चोखा महाराजांचे अभंग नरहरी महाराजांनी लिहिले. आणि गावकुसाचं काम चालू असताना दगड वाहण्याचा मान माझ्या चोखा महाराजांना मिळाला. हा एक विठ्ठलाचा भोळा बापडा गरीब वारकरी डोक्यावर दगड घेऊन विठ्ठल 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 करून गावकुस रचत होता 12व्या शतकामध्ये. आणि अचानक असं झालं की वेस रचून पूर्ण झाली आणि कडाडून असा आवाज झाल्याबरोबर संपूर्ण वेस खाली कोसळली. आणि त्याच्या खाली 100-150 महाराची माणसं दगडाखाली चिरडून गेली. त्याच्यात चोखोबारायांचा सुद्धा मृत्यू झाला. नामदेव महाराजांना कळलं. नामदेव महाराज तिथे गेले. दगड उचलायचे, बाजूला फेकायचे, दगड उचलायचे, बाजूला फेकायचे आणि हाड उचलून कानाला लावायचे. माझा चोखोबा कुठे आहे? मग हे हाड उचललं, कानाला लावलं की ते हाड विठ्ठल म्हटलं की त्यांनी ते झुळीमध्ये घालायचे. कोणी? नामदेव महाराजांनी. नामदेव महाराज कोणत्या समाजातले? शिंपी. फक्त आता हे माहितीसाठी म्हणायचंय, नरहरी महाराज सुवर्णकार. ते हाड सगळी गोळा करून आणल्यानंतर पांडुरंगाचं जे मंदिर आहे ना, त्या मंदिराच्या पायरीजवळ चोखा महाराजांना समाधी दिली. आणि त्यांच्या मृत्यूनंतर पुढची पायरी जी झाली चोखा महाराजांच्या नंतरची, ती नामदेव पायरी झाली. आज नियम असा आहे पंढरपूरच्या वारीचा, वारकऱ्यासाठी गेल्याबरोबर चंद्रभागेचं स्नान आहे, नगर प्रदक्षिणा आहे. नगर प्रदक्षिणा झाल्यानंतर चोखोबारायांच्या पायरीचं नाव घेऊन चोख व्हा. नामदेवरायांच्या पायरीचं दर्शन घेऊन नाम घ्या. तेव्हाच तुम्ही विठ्ठलाच्या दर्शनाचे यथार्थ अधिकारी होता. तसे तुम्ही यथार्थ अधिकारी होऊ शकता. आणि म्हणून तुकोबाराय इथे सांगतात, कुठल्या कुळात असू द्या तुम्ही, या रे नारी नर, नारी या नर या, मग भलते कोण? त्याचा मला एकट्यालाच प्रश्न पडला, भलते कोण? मग मी विचार केला, म्हटलं ते टोलला कर नाही का, दे ना रे. त्यांना हसू नका बरं का, ते मी शिवपुराण कथा सांगतो. तर शिवपुराणामध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे की ही दक्ष राजाची संतान आहे. आणि तुमच्या जीवनामध्ये जर खरंच आर्थिक अडचणी असतील ना, मी काय हे तुम्हाला काही थोतांड नाही सांगत आहे, फार कठीण पण नाहीये ते. काय करा, बुधवारचा दिवस बघा, ज्या दिवशी तुम्हाला खरा किन्नर भेटल बरं का. आता काही त्यांच्या डुप्लिकेट पण व्यवसायासाठी आले, पण खरा किन्नर भेटला की त्याला 50-100 रुपये द्या आणि त्याच्याकडून फक्त 1 रुपया घ्या. आणि तो नवीन लाल कापडामध्ये बांधून, जिथं तुमची तिजोरी आहे ना, तिजोरी मला नका दाखवती, जिथं आहे तिथं तो कापडात बांधून ठेवा. बघा त्याच्यानंतर 8 दिवसात काय रिझल्ट भेटतो. थोडे जास्त मिळाले तर मलाही फोन पे करा. तर हा नियम जो आहे,
त्याच्याशिवाय आता नामस्मरणाचा नियम असावा. कारण असं आहे, आवडीचा परमार्थ सुटत नाही, सवडीचा परमार्थ टिकत नाही. विठ्ठल विठ्ठल तिसऱ्या चरणामध्ये सांगतात, हा नियम तुम्ही फक्त मानव आहात म्हणून नामस्मरण करा. कलियुगामध्ये भगवंताचं नामस्मरण सोडून काहीच नाही. हा नित्य नियम ठेवा. अभंगाचं तिसरं जन्मोनी या कोणी जन्मोनी या समोरचा आयटम बघून त्याला जर कढी भात लापशी दिसली ना, इतका आवाज खोल जातो त्याचा. हरे राम 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 हरे कृष्ण कृष्ण. त्याच्यापेक्षा थोडं चांगलं जेवण असलं मग आवाज पाहायचा. तुम्ही मीडियम लेवल येतो, मध्यमला. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे. आणि त्याच्यात जिलेबी गुलाबजाम असं काही दिसलं ना, अरे बापरे, हरे राम हरे राम हरे राम हरे राम. पंक्तीतला आवाजावरून तुम्ही ट्यून पहा, तुम्ही कसे पदार्थावरून तुम्ही हरे कृष्ण 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 नाही म्हणते, हरे कृष्णा. आणि बऱ्याच जणांना त्या पंक्तीतच माईक मध्ये परमार्थ उतू येतो. बरोबर. लोकांना जीव द्यायचं राहतं ना, ते देतं सोडून, याच चालू राहतं. रावणा राज्य गंभीर केले, सीते सारखे रत्न चोरून नेले. आमच्या एका पठ्ठ्याला खोड होती. मी लाईट वाल्याला सांगून ठेवला, हा एवढं म्हणला ना, रावणा राज्य गंभीर केले, को तू लगेच कटका खाली करायचा. मी तिथेच खाली बसलेलो होतो. ते म्हणलं भाऊ, रावणा राज्य गंभीर केले, सीते सारखे रत्न चोरून नेले. त्यानं तिकडून लाईटचा खटका खाली केला, खटकेनी लाईट बंद झाली. मी खालून लगेच म्हटलो, त्याच्यात तुझ्या बापाचे काय गेले. त्याने करू नाही केलं. बाबा तू कशाला इथं लोकांना जेव दे ना, तू जेवण त्याचा परमार्थ तिथेच होतो येतो. हरे कृष्णा आणि कृष्णा कृष्णा हरे हरे. हे सवडीचा परमार्थ काही कामाचा नाही. धरी हा नियम नित्य नियम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी. ज्याच्या जीवनात नित्य नियम आहे तो
खरा परमार्थ आहे. वैष्णवा घरी सर्व काळ, वेळ संपली 3 मिनिट झाले. वैष्णवा घरी सर्व काळ, सदा जनती सदा जनती सदा जनती. वैष्णवा घरी सर्व सदा कदा कदा सदा सदा सदा. आणि म्हणून सर्वांनी एका मोठ्या सर्वांनी एकदा मोठ्या प्रेमाने भजन करायचंय. विठोबा राजीव गांधीचं लय अवघड. त्याच्यामुळे मला हारांची भीतीच वाटते. तसं कोणी सप्ताह कमिटी करणार नाही, तेव्हापासून हारांना मी खूप घाबरतो. विठाला विठाला थोडस आता 2-3 मिनिटं घेतो बरं. येऊ नका का? येऊ का? कारण मी मिनिटावर कीर्तन करणारा कीर्तनकार नाही. मिनिटावर तसं काही नाही. ते ठरवून नाही बघ, ठरवून नाही, ठरवून नाही. ठरवाई मधला मी नाही. मी बोलायचं पण मी ठरवलेलं नव्हतं, बोललो. आता ऐका. भावे गाता गीत विठोबाचे. आता त्याचं गीत गायचंय, पण आम्ही जे गातो ते त्याला आवडेलच असं अजिबात नाही. हा, कारण तुकोबरायांना जे गीत अभिप्रेत ते गीत वेगळं आणि आम्ही गातो ते गीत वेगळं. मी एकदा कीर्तनात खूप गायलो आणि मी गात असताना समोर एक माऊली होती, ती रडायची.
आणि माझं लक्ष तिच्याकडे गेल्यानंतर मला असं वाटलं माझं गायन ऐकून गेला आनंदाचे अश्रू डोळ्यात येत आहेत. मी अजून मोठमोठ्यानं गायचो. कीर्तन संपल्यावर दर्शनाकरता एक एक जण येत होता. तेवढ्यात ती माऊली असा पदर आणि रडत रडतच आली माझ्याकडे. मी म्हटलं ताई खरंच तुम्हाला माझं गायन एवढं आवडलं? ती म्हणे भाऊ तुझ्या गायनाला तिकडे काढी लाव म्हणे. तुला पाहून ना आमच्या कॉलनीतल्या कुत्र्याची आठवण झाली. आणि ते कुत्र डिकतो आहे सारखं इवळून 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 मेलं. आणि त्याला मी भाकर टाकल्याशिवाय ती कधी भाकर खात नव्हती. तो डिकतो त्या कुत्र्यासारखाच इवळवतो. तिथून पुढे मी म्हणायचं सोडून दिलं, विचारायचं सोडून दिलं. हे गीत नाहीये, हे गीत नाही. रामकृष्ण गीती गात टाळाची पुळी आवाजवित छंदे आपुलिया नाचता निज घेवोनी फिरत गा. बाबाजी आपुले सांगितले ना, बाबाजी आपुले सांगितले ना. तुकोबराय सांगतात तुमचे कोटी कुळ पुनीत होतील. आणि कृतध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतो मकै द्वापारे परिचर्यायाम कलौतद हरी कीर्तनात. कृतयुगात ध्यानाने, त्रेतायुगामध्ये यज्ञ यागादिक कर्माने, द्वापार युगामध्ये पूजेने आणि कलियुगामध्ये फक्त आणि फक्त नामस्मरणानेच त्याची प्राप्ती होते. बाकी काहीही करण्याची गरज नाही. नामस्मरण करण्याकरता आंघोळच केलेली पाहिजे असं काही नाही. याचा अर्थ आंघोळी करणाऱ्यांनी बंद करा असाही होत नाही. मनवोनी गोड सर्व भावे आंघोळी न लगे तोंड धुवावे. अर्थ चाड जीवे न लगे ब्याहावे संसारा. या नामाची एवढी ताकद आहे. नामनोत्से यावती शक्ती ही पाप निर्हरणे हरे हे तावत कर्तुम न शक्नोती पातकम पातकी जना. असं पातकच जन्माला आलेलं नाही की ज्याचा नाश हा भगवंताच्या नामस्मरणाने होत नाही. आणि म्हणून तुकोबराय सांगतात तुमची कोटी कुळ या नामस्मरणाने पुनीत होतील. हे अभंगाचं शेवट. तुका म्हणे कोटी कोटी कुळीती पुनीत. तुका म्हणे कोटी गात गीत विठोबाचे मन. तुका म्हणे कोटी कुळी पुनीत. भावे गात गीत बारीक 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 भावे गाता गीत विठोबाचे.
माझ्या अंतरे निर्जल संकट कराल दुर्घट भवसिंधू कराल दुर्घट भवसिंधू कराल निर्जल संकट ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली हा ज्ञानेश्वर माऊली हा संकट तराल दुर्घट भव सिंधू जन्मनिया कुळी वाचे स्मरे राम दर्या जनी मारणशी तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू तुका म्हणे कोटी कोळीती पुनीत भावे गाता गीत विठोबाची झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम देतो. जे चुकलं तो माझ्या बुद्धीचा दोष आहे. माता पित्याच्या उदार अंतःकरणाने मला क्षमा करा. जेवढं बरोबर असेल तो संतांचा कृपा प्रसाद समजून घ्या. निश्चित आपल्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. ज्यांनी मला गायनाची साथ केली त्यांना सुद्धा धन्यवाद. सर्व टाळकरी वृंद त्यांना धन्यवाद. विनेकरी त्यांना धन्यवाद. दोन्ही आणि दोन छोटे असे 4 मृदुंगाचार्य त्यांना सुद्धा धन्यवाद. खऱ्या अर्थाने या ठिकाणी आमच्या बनसोडे सरांमुळे आमच्या चुलत्यांमुळे आपल्या सर्वांचा परिचय मला झाला. या निमित्तातून सोपान काकांसारखं एक पारमार्थिक अनुभवी व्यक्तिमत्व मला भेटलं आणि त्या योगानं त्यांचा नातू आज सद्गुरू नारायणगिरीजी गुरुकुलामध्ये प्रशिक्षण घेतो आहे. खऱ्या अर्थाने आम्ही गुरुकुल सुरू करत असताना असा विचार केला की 21वे शतक जे आहे यानुसार काळानुरूप आपण बदललं पाहिजे. कारण पूर्वी ज्या वेळेला आम्ही शिक्षण घेतलं त्यावेळेला काळ वेगळा होता. त्या काळामध्ये 4-4, 5-5 मुलं असायची. आता हम दो हमारे दो आहे. आणि त्याच्यामुळे आईवडिलांचं खूप जीव मुलांमध्ये आहे. याच्यापूर्वी होता, परंतु आता अधिक प्रमाण त्याचं झालेलं आहे आणि म्हणून सर्व सुविधा उपलब्ध असाव्यात. याबरोबर त्याचं शालेय शिक्षणही व्हावं आणि त्याच्या इच्छेनुसार आवडीनुसार मग कीर्तन, प्रवचन, योगासनं, प्राणायाम, मृदंग, तबला, हार्मोनियम वादन, गायन या सर्वांचं प्रशिक्षण त्याला मिळावं या उद्देशानं आम्ही एक हायटेक अशा प्रकारचं गुरुकुल बाबळेश्वर या ठिकाणी सुरू केलेलं आहे. सद्गुरू नारायणगिरीजी गुरुकुल. ज्या गुरुकुलाचं उद्दिष्ट आणि ध्येय असं आहे, म्हणजे आमच्याकडे स्कूल स्वतःचं आहे आणि गुरुकुलही आहे. उद्दिष्ट असं आहे की मराठी, संस्कृत, हिंदी बरोबर इंग्रजी भाषेतूनही विद्यार्थ्यांनी कीर्तन करावेत आणि असे कीर्तनकार आमच्या गुरुकुलातून आत्तापर्यंत 10 वर्षामध्ये इंग्रजी भाषेतून कीर्तन करणारे कीर्तनकार या ठिकाणी तयार झालेले आहेत. खऱ्या अर्थाने काल ज्यांचं कीर्तन होतं जयेश महाराज भाग्यवंत, त्यांनी 4-5 वेळेला सद्गुरू नारायणगिरीजी गुरुकुलामध्ये भेट दिलेली आहे. ते स्वतः सुद्धा इंग्रजीमध्ये चांगलं कीर्तन करतात. तुम्ही म्हणणार का बरं महाराज इंग्रजीला एवढं महत्त्व देता? त्याचं कारण असं आहे की स्वामी विवेकानंदांकडे ज्ञानही होतं आणि भाषाही पक्की होती. बाकीच्या लोकांकडे ज्ञान नव्हतं असं नाही, पण इंग्रजीवर त्यांचं प्रभुत्व नव्हतं. स्वामी विवेकानंदांचं इंग्लिश फार फ्लुएंट होतं आणि त्यामुळे स्वामीजींना आपलं हिंदू धर्माचं तत्त्वज्ञान या ठिकाणी सुंदर पद्धतीनं मांडता आलं आणि ते त्या लोकांना पटलंही. आणि म्हणून आमचं स्वप्न आहे उद्या एक तरी स्वामी विवेकानंद वारकरी संप्रदायाच्या वतीने या ठिकाणी जावा या उद्देशानं. आणि आमच्याकडचा कीर्तनकार कमीत कमी ग्रॅज्युएट आणि जास्तीत जास्त तो क्लास 1 ऑफिसर व्हावा अशी आमची अपेक्षा आहे. इंजिनियरसुद्धा कीर्तनकार आहे. तुम्ही NG नारायणगिरीजी गुरुकुल या यूट्यूब चॅनलवर जाऊन आमच्या विद्यार्थ्यांचे कीर्तन ऐकू शकता, जे आज इंजिनियर आहेत पण चांगले उत्कृष्ट कीर्तन करतात, जॉबही करतात कंपनीमध्ये आणि अध्यात्म आणि विज्ञानाची सांगड घालून ते कीर्तन करतात. तर आज या ठिकाणी आपण सर्वजण पारमार्थातील प्रेमी मंडळी उपस्थित राहिलात. 10-15 मिनटं मी जास्त घेतले. ऑपरेटर साहेबांनी सुंदर आवाज दिल्याबद्दल त्यांना धन्यवाद आहे. आमचे आदरणीय भास्कर भाऊ फुरसुंगे हे कार्यक्रमाला आवर्जून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत.
आपणही सर्व परमार्थप्रेमी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी मी थांबतो. आपल्या कोणाला वाटलं आपल्या मुलाला ठेवावं तर इयत्ता 5वी ते 8वी पर्यंत मुलाला प्रवेश दिला जातो. आमचा सार्थक मरे हा आता गुरुकुलाचा विद्यार्थी झालेला आहे आणि मला सर्वात जास्त आनंद आहे की या स्थानावरून एक तरी मुलगा माझ्याकडून घडला जातो आहे, त्याचा सर्वात जास्त मला आनंद आहे. कारण हे आमच्या सर्वांचं कर्तव्य आहे की पुढच्या पिढीला पारमार्थिक माणसं जोडणं, वाढवणं. कारण सोपान काकांसारख्या वयस्कर माणसांनी आयुष्यभर हा परमार्थ संसार करून टिकवला, तसंच आता पुढच्या पिढीलाही टिकवणारी माणसं असावीत हा उद्देश डोळ्यासमोर आहे. थांबतो आणि वेळ भरपूर झाली, आपले जास्त वेळ घेतल्याबद्दल मी आपली माफी मागतो आणि या ठिकाणी मी थांबतो. विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय